नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जंगलातून वाट काढत दऱ्याखोऱ्यातून पोहोचल्यानंतर एका अरुंद गुहेत प्रगटली आई अष्टभुजा दुर्गा. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागणारा प्रवास म्हणजे भक्तांची परीक्षा घेण्याचा असतो. कुठे हे मंदिर, कसा असतो हा प्रवास, पाहूयात. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या गावात आपण आलो आहोत, चला तर बघूया. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली या गावात आज आपण आलो आहोत. काय आहे डोरली या गावचं वैशिष्ट्य आणि कुठल्या समस्यांना डोरलीवासी तोंड देत आहेत, चला तर बघूया. यवतमाळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर बसले डोरली हे गाव. नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर वसलेले हे गाव. गाव हद्दीत असलेल्या पाचधारा तीर्थक्षेत्रामुळे गावाची ओळख पंचक्रोशीत आहे. यवतमाळलगत नागपूर मार्गावरून धामणगाव मार्गाकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर पाचधारा गावचा हा फलक दिसतो. इथून उजवीकडे पायवाटेनं पाचधारेला पोहोचता येतं. घनदाट जंगल, त्यातून जाणारी ओबडधोबड पायवाट बघितली तर या पायवाटेनं सहजासहजी कोणी एकटं दुकटं जायची हिंमत करत नाही. मात्र जसजसं तुम्ही आज जाल, निसर्ग सौंदर्याची या क्षेत्रावर झालेली उधळण आल्हाददायी वाटते. मार्गात खाचखळगी असले तर गेल्या काही वर्षात पर्यटक आणि भक्तांचा लक्षणीय ओढा पाचधाराकडे वाहत असल्याचा दिसतो. बघता बघता 2 किलोमीटर अंतर सहज पार होतं. या मार्गातच श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती स्थापित आहे. टेकडीच्या एका माथ्यावर असलेली ही गणेश मूर्ती भक्तांना दर्शनासोबतच निसर्ग सृष्टी दर्शवते. इथं काही वेळ विश्रांती, नंतर पुढे गर्द हिरवळ असलेल्या छायेत आणि डोंगर कपारीत पोहोचताच दर्शन होतं ते बाबा भोलेनाथ आणि फरीद बाबांच्या दर्ग्याचं. हिंदू मुस्लिम एकात्मतेचे हे प्रतीक असून दोघांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी इथं असते. इथंवर पोहोचण्यासाठी झालेले कष्ट भक्तिमय वातावरणात हरवून जातात. डोंगर कपारीत दर्शन होतं अद्भुत निसर्ग लीलेचं. बाबा भोलेनाथ शिवलिंग स्वरूपात चमत्कारिकरित्या स्थापित असल्याचं आणि डोंगर कपारीतूनच सतत वाहणारा पाण्याचा निर्धार शिवलिंगावर पडत असल्याचं दृश्य विलक्षणीय मनःशांती देतं. शिवलिंगा शेजारीच एक झरा आहे. तोही अखंड पाण्यानं भरलेला असतो. या परिसरात कुठेही पाणी नाही, मात्र शिवलिंगावर 5 धारांचा संगम होऊन टपकणारं पाणी आणि कधीही न आटणारा झरा चमत्कारिक असाच आहे. सगळं जो पाणी आहे हे सकत वाहत राहायचं, चाहे उन्हाळा राहो चाहे काहीही राहो, इथचं पाणी कधी सुकणारच नाही. सदा सकत वाहत राहील पाणी बाबांचं. लाखो लोक आले तरी पाणी कमी होणार नाही. भोले बाबांच्या शेजारीच ख्वाजा शेख फरीद बाबांची मजार आहे. फार पूर्वीपासून हे स्थळ या जंगलात असल्याचं सांगितलं जातं. आदिवासी कोलाम समाज जंगलात राहत असताना याच ठिकाणी तृष्णातृप्तीसाठी यायचे. अख्ख्या जंगलात याच एकमेव ठिकाणी पाणी मिळतं, मात्र त्याचा स्रोत कोठून याचा अद्यापही शोध लागलेला नाही. पाचधारानंतरही येथील चमत्कार संपत नाही. इथून 1 किलोमीटरवर पहाडावर आई अष्टभुजा दुर्गा वास करत असल्याची आख्यायिका आहे. युद्धात असुरांचा नाश केल्यानंतर क्रोध संपवण्यासाठी देवी या उंच पहाडावरील गुहेत विश्रांतीसाठी थांबली होती अशी मान्यता आहे. इथंवर पोहोचण्याचा मार्ग अतिशय कठीण आहे. दगडांमधून वृक्षांच्या मदतीनं माथ्यावर पोहोचता येतं, जिथून संपूर्ण जंगल आणि सृष्टी सौंदर्य मन मोहून घेतं आणि पहाडाच्या एका कठीण कडेतून गुहेचा मार्ग सापडतो. आणि त्यात शिरल्यानंतर काळाकुट्ट अंधारातून मार्ग काढत गेल्यात आणि पहाडाच्या एका कठीण कडेतून गुहेचा मार्ग सापडतो. आणि त्यात शिरल्यानंतर काळाकुट्ट अंधारातून मार्ग काढत गेल्यास आई अष्टभुजा दुर्गेचं दर्शन होतं. काळ्या पाषाणातील देवीची ही 3 फूट उंच मूर्ती अतिशय प्राचीन असून ती जिवंत असल्याचा आभास होतो. या गुहेतूनही अनेक मार्ग दिसतात, मात्र ते कोठे जातात याचा मात्र शोध घेण्यात आलेला नाही. बऱ्याच वेळा इथं वाघांचं वास्तव्य असल्याचंही सांगितलं जातं. गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्राचा महिमा कळल्यानंतर आता भक्त आणि पर्यटकांची रेलचेल नेहमीच इथं असते. श्रावण मास, महाशिवरात्री आणि नवरात्री उत्सव देखील इथे साजरे होत असल्यानं पाचधारा हे एक भक्तांसाठी श्रद्धा केंद्र बनलंय. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.